एकाचा चाकूने भोसकून खून. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील साठेनगर येथील मैताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपींविरुद्ध जिंतूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा 2 आरोपींना अटक केली आहे. जिंतूर शहरातील साठेनगर येथे राहणारा 26 वर्षे वयाचा नूर उर्फ छगन कुरेशी आणि त्याचा चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि अमजद कुरेशी हे तिघेजण साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेजवळ गेले असताना तिघांमध्ये पैसे देवाणघेवाणाच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली. ही शाब्दिक चकमक वाढत गेल्याने तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली. यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी यांनी धारदार चाकूने त्याच्या पाठीत वार केला. यात छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याने त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला. यानंतर जखमी छगन कुरेशी जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे उपचारासाठी दाखल करण्यात आल्या. जखमीची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार करून परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु रस्त्यातच तरुणाने प्राण सोडले. या प्रकरणात मैताचे वडील तय्यब कुरेशी यांनी यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली. घटनेची माहिती मिळताच विभागाचे हवालदार जिया खान यांच्यासह अप्पर जिल्हा अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी सुनील आव्हाड, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान यातील 11 दिवसात जिंतूर शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाची दुसरी घटना घडली असून यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. द हिंद न्यूजसाठी विजय कुमार कुलदीपके, परभणी. निजामाबाद येथून मिर्झा मेहमूद बेग हे हज यात्रेसाठी रवाना. धर्माबाद निजामाबाद शहरातील प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन मिर्झा मेहमूद बेग हे 15 मे रोजी हैदराबाद येथून हज यात्रेसाठी रवाना झाले आहेत. इस्लाम धर्मातील 5 कर्तव्यांपैकी हज यात्रा हे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जातात. आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जाऊन मुस्लिम बांधव आपले धार्मिक कर्तव्य पार पाडत असतात. इसवी सन 628 साली मोहम्मद पैगंबराने 1400 अनुयायांना घेऊन ही हज यात्रा सुरू केली होती. इस्लाममध्ये पहिली तीर्थयात्रा काबामध्ये पैगंबर इब्राहिम यांनी ही परंपरा कायम ठेवत सुरू केली. त्यालाच हज म्हणून ओळखले जाते. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या मक्का या शहरात लाखो मुस्लिम या निमित्ताने एकत्र येतात. तो उत्सव पाहण्यासारखा असतो. याचाच एक भाग म्हणून मिर्झा मेहमूद बेग व त्यांची पत्नी हजसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांना शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सय्यद इलियास, सय्यद युनुस, मिर्झा नाहदेव व सर्व मित्रपरिवार त्यांना पुढील प्रवास सुखाचा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून खूप खूप शुभेच्छा दिल्या. द हिंद न्यूजसाठी कालिदास अंतोजी, नांदेड. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडसर, आदरणीय अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय चिंचकर सर, सहाय्यक सेविका आशा क्षीरसागर मॅडम, रागिनी जोशी मॅडम, सुवर्णमाला टापरे मॅडम, सर्व परिसेविका, सर्व अधिपरिचारिका, सर्व शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थिनी परिचारिका या सर्वांच्या प्रयत्नाने परिचारिका सप्ताह दिनांक 6 मे 2024 ते दिनांक 12 मे 2024 मध्ये पूर्ण आठवडा साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक परिचारिका सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार 6 मे 2024 ते 12 मे 2024 या कालावधीमध्ये परिचारिका सप्ताह साजरा करण्यात आला. याकरिता इंडियन काउन्सिल ऑफ नर्सेस कडून एक घोषवाक्य देण्यात आले होते. नर्सेस मेक द डिफरन्स या थीमला उद्देशून 6 मे पासून विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने 6 मे रोजी प्रसविका दिन व जागतिक परिचारिका दिन सप्ताहाची सुरुवात म्हणून फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शपथ घेण्यात आली. तसेच रॅलीचे नियोजन करण्यात आले. सदरील रॅलीमध्ये जनतेला प्रसविका दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. त्यानंतर हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप करून प्रत्येक वॉर्डमध्ये परिचारिकामार्फत व माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडसर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिक्षण देण्यात आले.
दिनांक 7 मे रोजी विविध विषयांवर बाह्य रुग्णालय विभागाच्या अग्रभागी पोस्टर प्रदर्शन करण्यात आले। याचे उद्घाटन मान्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडसर यांच्या हस्ते करण्यात आले। या पोस्टरचा उपयोग हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्व रुग्ण व नातेवाईकांना व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले। दिनांक 8 मे व 9 मे रोजी व 10 मे रोजी परिचारिका यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिलेले घोषवाक्य समोर ठेवून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। आमच्या परिचारिका आमचे भविष्य, काळजीची आर्थिक शक्ती तसेच इनडोअर गेम व आउटडोअर गेम सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन 15 मे रोजी सर्व परिचारिका यांनी अधिसेविका कार्यालयामध्ये पुण्याच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले व ज्योतीच्या साक्षीने परिचारिका व्यवसायाची शपथ घेण्यात आली। या कार्यक्रमाची सांगता समारंभ पूर्ण करण्यात आला। तसेच वॉर्डमध्ये रोज करण्यात आलेले प्रयत्न, सेवाभाव, समर्पण, त्याग, रुग्णसेवा देत असताना उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व परिचारिकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांना गौरवण्यात आले। अशा प्रकारे हा सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला। द हिंद न्यूजसाठी पल्लवी अटल, हिंगोली।